तर ही एक विनोदी लघुकथा मला सुचली, ती मी लिहिली आज 17 जून 2026 रोजी. तर ती विनोदी लघुकथा मी आपणास वाचून दाखवतो, मी लिहिलेली. या छोट्याशा लेखाला मी नाव दिलेलं आहे हसावे का रडावे. तर ती कथा अशी. एका संस्थेनं काय केलं, एका माणसाला भाषण करण्यासाठी आमंत्रित केलं. वक्ता एक वक्ता होता. त्याला भाषणाचा विषय होता इंग्रजी शब्द सोडा, फक्त मराठीत बोला. इंग्रजी शब्द सोडा, फक्त मराठीत बोला, हा तो विषय होता. या विषयावर भाषण ठेवण्याचे एक कारण असे होते, उद्देश असा होता की प्रत्येकाने नित्य फक्त मराठीतच बोलायचे, म्हणजे मराठी भाषा विकसित होईल. अजिबात एकही शब्द इंग्रजीमध्ये उच्चारायचा नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला बोलू त्या प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त मराठी शब्द आले पाहिजेत. एकही इंग्रजीचा शब्द वापरायचा नाही. सर्वांनीच काटेकोरपणे याचे पालन केले तर हळूहळू आपली मराठी भाषा अगदी उंच पातळीवर जाईल, असा त्यांचा उद्देश होता. तर असो, सर्व प्रेक्षक वगैरे समोर बसले, भाषण ऐकण्यासाठी जमले व्यासपीठावर. मग तो वक्ता भाषण करण्यासाठी उभा राहिला. भाषणाची सुरुवात त्याने छान केली, पण पुढे पुढे तो असं बोलायला लागला भाषणामध्ये की लोकांना हसू येऊ लागलं. पण हसणं बरं दिसणार नाही म्हणून ते त्याचं भाषण ऐकताना तोंडाला हात लावून हसू लागले सगळे प्रेक्षक. कारण या वक्त्याचं भाषणच तसं होतं. आता इंग्रजीचं समूळ उच्चाटन करायला पाहिजे आणि फक्त मराठीत बोलायला पाहिजे असा विषय होता. पण त्यानं कसं बोलायला लागलं बघा. सुरुवात बरी केली. तो म्हणाला, मित्रहो, आपली मराठी भाषा हीच खरी भाषा असं आपण समजलं पाहिजे. इंग्रजी भाषा पूर्ण डिस्ट्रॉय करून टाका. तिचा काहीही बेनिफिट नाही. मराठी भाषेत जरा इंटरेस्ट घ्या. सर्वांनी एकमेकांना अगदी प्रॉमिस करा, चॅलेंज करा की इंग्रजी एकही शब्द वापरायचा नाही. मग पहा, आपल्याला नक्की सक्सेस मिळेल. चला, मराठी स्टार्ट करा. एवढं बोलून मी माझं स्पीच संपवतो. गुड बाय. शेवटी पुन्हा इंग्रजी शब्द वापरून वक्ता खाली बसला. आता त्याचे भाषण संपल्यानंतर लोकांनी नाईलाजाने जोरदार टाळ्या वाजवल्या. ज्यांनी त्या व्यक्तीला भाषणासाठी बोलवलं होतं, त्यांना ज्याला आमंत्रित केलं होतं, त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. पण करणार काय? मग वरून हसत पण मनातून रडत त्यांनी त्या वक्त्याला निरोप दिला. पण शेवटी त्याला निरोप देताना म्हणजे आमंत्रित ज्यांना आमंत्रण दिलं होतं त्यानं त्या वक्त्याला जोरदार टॉन्ट मारला. तो त्या वक्त्याला म्हणाला, वा वा वा, शुद्ध मराठी बोलण्याची तुम्हाला अगदी बेस्ट प्रॅक्टिस आहे. त्या वक्त्याला काही तो टोमणा कळाला नाही. टॉन्ट कळाला नाही. तो आला तसा निघून गेला. आता तुम्हीच ठरवा, असं भाषण ऐकल्यानंतर हसावं का रडावं.